नमस्कार. मी उद्योजक होणारच या टॉक शोच्या या भागामध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपल्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर टप्पा कोणता असतो? मला वाटतं जेव्हा आपण स्वप्न बघायला लागतो, जाणतेपणी स्वप्न बघायला लागतो, तो आपल्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर टप्पा असतो. अर्थातच हे वय असतं आपलं तरुणपण, आणि त्या वयामध्ये आपल्या या स्वप्नांची थट्टा सुद्धा होते. हे वयच असं असतं असं म्हणून घरातले मोठे आपल्याकडे दुर्लक्ष सुद्धा करतात. पण ती स्वप्न आपण आपल्या उराशी कशी जपतो, बाळगतो आणि प्रत्यक्षात ती आणू शकतो का, यावरच आपल्या आयुष्याचा प्रवास अवलंबून असतो. आज अशाच एका स्वप्नाळू माणसाशी मी तुमची बातचीत करून देणार आहे. हे आहेत अशोक नाईक. नमस्कार. नमस्ते. आज होमेक हा अतिशय महत्त्वाचा ब्रँड, घर बनवणारा किंवा आपण ज्या थिएटर्समध्ये जातो त्या थिएटर्समध्ये सुद्धा आपली छाप सोडणारा असा हा ब्रँड अशोक नाईक सरांनी त्यांचं एक स्वप्न साकार केलं. सर, मी आत्ता जसं म्हटलं की लहानपणी स्वप्न बघणं हा प्रत्येकालाच, खरंच ते वय तसं असतं की त्या वयात आपल्याला विविध स्वप्न पडतात. पण त्याच वेळेस आपल्या घरातले मोठे मात्र आपल्याला जागं करत असतात की तुझी सगळीच स्वप्न काही खरी नाही होणार, नुसता स्वप्नात रमू नको. असं तुमच्या आयुष्यात घडलं का? हो, म्हणजे असं म्हणायला गेलं तर मी खरोखर स्वप्नाळू आहे आणि मी नेहमी स्वप्न बघतो. कारण कोणीतरी सांगितलेलंच आहे की तुम्ही जोपर्यंत स्वप्न बघणार नाहीत, मोठी स्वप्न बघणार नाही, तोपर्यंत तुम्ही त्याच्यापर्यंत पोहोचणार नाही. आणि माझी ह्या स्वप्न बघण्याला कारणीभूत असेल तर माझी आई. कारण तिने मला ह्याच गोष्टीची जाणीव करून दिली पदोपदी की तू मोठा हो, तू मोठ्याची स्वप्न बघ, तू असं लहान स्वप्न नको बघूस. मग त्या अर्थी तुम्ही खूप भाग्यवान आहात. एक्झॅक्टली. माझ्या आईमुळे मी खरोखरच भाग्यवान म्हणेन. खऱ्या अर्थाने तिनेच मला आशीर्वाद दिले असं समजेन मी. कारण आता 2 वर्षापूर्वी तिचं निधन झालं. पण त्या व्यतिरिक्त सुद्धा जेव्हा माझ्या आयुष्याची जी सुरुवात म्हणतो ना आपण, जी पहिले पैसे येतात एखाद्या माणसाने कमाई करायचे आणि ती हातात ज्यावेळी मिळेल, ते 30 रुपये जेव्हा माझ्या हातात आले ना मॅडम, त्यावेळी खऱ्या अर्थाने ना मी जग जिंकल्याचा आनंद होता. आणि ते 30 रुपये माहिती कशाचे होते? मी सकाळी 5 वाजता उठून ना लोकांच्या घरी पेपर टाकायचो. कारण माझे वडील मिल वर्कर. त्यावेळी मिलचा संप 1980चा काळ तुम्हाला आठवत असेल त्यावेळी. आणि त्यावेळी असं होतं ना की उद्या काय जेवायचं, उद्या काय खायचं ही भ्रांत होती. आणि अशा परिस्थितीमध्ये बाहेर तर त्यावेळी सगळी दादागिरी आणि आमचं भांडूप तसं प्रसिद्ध होतं त्यासाठी सगळं. आणि त्या सगळ्या म्हणजे त्या जाळातनं आपण मार्ग काढणं हा एक मोठी कला असायची. म्हणजे अक्षरशः आपण स्वतःला लपवून घरात येणं. आणि त्यावेळी आपल्या प्रोफाईलवरती किंवा आपल्या ॲप्लिकेशनवरती भांडूपचा ॲड्रेस असणं, त्यावेळी नोकरी नाही मिळायची. ही गोष्ट मला वाटतं बहुतेकांना तुम्हाला आश्चर्य वाटेल. हा तो काळ होता तसा. भांडूपचं नाव म्हटलं की लोक घाबरायचे, अरे ह्याला काय नोकरी द्यायची. पण आज तसं नाही आहे. आज भांडूपचीच मुलं कुठे गेलेली आहे आणि मला त्याचा अभिमान आहे की मी भांडूपमध्ये आहे. आणि हीच गोष्ट मला त्यावेळी अशी अपील झाली की आपण काहीतरी करणं गरजेचं आहे. जर आपण काही नाही केलं ना तर काहीच करू शकणार नाही. ही ती जी लढाईच होती, एक वेगळी लढाई होती आणि ती नशा होती ती लढाईची. स्वप्न तर बघायचंच होतं, स्वप्न पूर्ण करायची पण होती, ती जिद्द पण होती. पण नक्की स्वप्नाला पूर्ण करताना तो एक सपोर्ट लागतो, बॅक ऑफिस सपोर्ट. जसा एखाद्या कंपनीला लागतो तसा आपल्यालाही लागतो, एखाद्या उद्योजकालाही लागतो. तो त्यावेळी नव्हता आमच्याकडे. त्यावेळी असं सांगणारा नव्हता. आज एज्युकेशनमध्ये बघा सगळे सपोर्ट्स आहेत, बिझनेसमध्ये आजही सपोर्ट आहे. आज हे आपल्याकडे प्लॅटफॉर्म आहे. त्यावेळी असे प्लॅटफॉर्म्स नव्हते. आज मी उद्योजक होणार ह्या प्लॅटफॉर्मचं मी खऱ्या अर्थाने अभिनंदन करतो की तुम्ही असा हा एक पोर्टल दिला आहे की ज्याच्यामध्ये माणूस स्वतःचं एक स्वप्न सांगू शकतोय की मी हे असं केलं. त्यावेळी असं काही नव्हतं. तर त्यावेळी अशी माणसंही नव्हती की त्यांना की बाबा तू हे असं कर आणि तुला मग हे असं मिळेल असं सांगणारं कोणी नव्हतं. आणि त्याच्यातनं आपणच डिसिजन घ्यायचे आणि आपणच करायचं सगळं. हे सगळं स्वयंभू वाटचाल. एक्झॅक्टली. आणि आता तुम्ही जे म्हणालात की वडील मिल वर्कर आणि भांडूपचं त्यावेळेसचं ते विशिष्ट सगळं वातावरण, अशा सगळ्या वातावरणात राहत असतानाही तुम्हाला शिक्षणाचीही आवड होती आणि तुम्हाला क्रिकेटची विलक्षण आवड होती. हो, हा एक तेही तुमचं एक स्वप्नच होतं. त्यावेळेचं फार मोठं स्वप्न होतं की मी सचिन तेंडुलकर म्हणावं. पण ते कर्मधर्म संयोगाने नाही झालं. पण मला त्याचं वाईट वाटत नाही. त्या क्रिकेटमुळे ना आज जी काय शारीरिक अवस्था जी आपण आज फिटनेस म्हणतोय त्या क्रिकेटमुळे. कारण क्रिकेटमुळे सकाळचा व्यायाम व्हायचा, सकाळचं धावणं व्हायचं, नेट प्रॅक्टिस व्हायची.
आणि जे माझे गुरु होते अण्णा वैद्य, जे संदीप पाटील यांचे गुरु होते, ते भाग्य मला लाभलं की ते मला गुरु म्हणून लाभले. आणि त्यांच्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनामध्ये जेव्हा मी क्रिकेट खेळत होतो तेव्हा संदीप पाटील, संजय मांजरेकर ह्या सगळ्या दिग्गज लोकांबरोबर मला असं जवळीक बघायला मिळालं, त्यांच्याबरोबर खेळायला मिळालं. हे एक माझं भाग्य समजतो. ठीक आहे, आज संजय मांजरेकर त्यावेळी कसोटीमध्ये फार मोठे त्यांना एक स्टार्ट मिळाला होता आणि ते आमच्यासाठी एक प्राऊड होतं आणि ते इन्स्पिरेशन्स होतं. नाही त्याच्यासारखं आपल्याला पण मिळायला पाहिजे. पण काही असतं ना की शेवटी नियती आणि आपली कर्म, आपण म्हणतो ना आपल्याला जे पुढे जायचं आहे तर त्याची वाटचाल पण कोणीतरी लिखित केलेली असते. मग ते आपल्याला पण समजायला पाहिजे की नाही आता इथे कुठेतरी स्टॉप व्हायला पाहिजे आणि इथे आता आपल्या पोटाचा पाण्याचा प्रश्न बघायला हवा. कारण त्यावेळी क्रिकेट हा नुसता क्रिकेटचाच गेम होता. आता क्रिकेट वेगळ्या स्वरूपामध्ये, त्याची सुरुवात कदाचित त्यावेळेपासून सुरू झालेली असेल, पण तेव्हा एवढा पैसा नव्हता, क्रिकेटला एवढा पैसा नव्हता. आज क्रिकेटला भरपूर वलय आलेले, पण ते सगळं सोडून शेवटी नोकरी करणं हा माझ्याकडे एक पर्याय उरला होता आणि ती नोकरी मला मिळाली पहिली मुकुंदमध्ये. तुमच्या वडिलांनी याविषयी तुम्हाला बरंच टोकलं होतं त्यांनी मला. म्हणजे आज मला ते कळतंय खऱ्या अर्थाने की वडील असे का म्हणाले. कारण कसं आहे ना, क्रिकेट हे वेड असलं पाहिजे, पॅशन असलं पाहिजे, तो गेम म्हणून स्वीकारला गेला पाहिजे. पण वडिलांचं मत असं होतं ना की बाबा तुला क्रिकेट खेळायचं ना, तू खेळ, पण त्याच्या व्यतिरिक्त तू काहीतरी कामधंदा पण बघ की ज्याच्याने तुझं महिना चालेल, घरात काहीतरी येईल. कारण आज त्यांच्याकडनं पण काहीतरी इन्कम जनरेट होणं गरजेचं ते होत नव्हतं ना, तर कुठेतरी ते जनरेट होणं गरजेचं होतं. मग त्या परिस्थितीमध्ये मी वडिलांनी एक छोटंसं मला दुकान टाकून दिलं ज्याच्यामध्ये मी नारळाचा पण धंदा केला. म्हणजे नारळ विकायचो. तुम्ही पेपरही टाकायचो. सकाळी 5 वाजता उठून लपत छपत सगळ्यांच्या घरात मी पेपर टाकायचो, कोणी मला बघू नये. कारण ती सुरुवात होती ना मॅडम. कारण पेपर टाकणं आणि हा काय लाजिरवाणा भाग नव्हता, पण मला कोण बघू नये ना हा माझ्यासाठी मोठा भाग होता. आणि त्यावेळी माझ्या वडिलांची जरा थोडीशी म्हणजे ते मॅजिस्ट्रेट असल्यामुळे, म्हणजे सोशल वर्कर असल्यामुळे त्यांना ACMची पदवी मिळाली होती. तर त्यामुळे कसं आहे की बाबांचं नाव कुठेतरी असं नको यायला की अरे हा पेपर टाकतो वगैरे, असं ते मनात एक ते फील होतं. पण त्या परिस्थितीमध्ये ना मी नारळ विकायचो, नारळाचा धंदा करायचो. ज्याची किशी जी असते म्हणजे नारळाचा जो वरचा जो भाग असतो तोही मी सेल करायचो. म्हणजे बाबांना मी असं सांगितलं की धंदा ना बाबा सगळा जो काही करायचा ना त्याच्यानं सगळं उत्पन्न आलं पाहिजे, तर आपण नारळाचा धंदा करू. हे गणित मी दिलेलं वाटलं. आणि त्यावेळी मी आमच्या भांडूप एरियामध्ये 10 रुपयाला 3 नारळ त्यावेळी मी विकत होतो. ही स्क्रिप्ट म्हणजे जी मार्केटिंगची एक थीम जी राबवली होती त्यावेळी मी राबवली. तर माझं ते मार्केटिंग आणि सेल आहे ना ते माझ्या रक्तातच होतं. तर त्याच्यातनं मग क्रिएटिव्हिटी पण जागृत होत होती, काही ना काहीतरी नवीन करायचं. त्यावेळी पण मी पिक्चर दाखवणे म्हणजे प्रोजेक्टर बनवणे हा एक माझ्याकडे एक वेगळा छंद होता. मी लहान लहान मुलांना जमा करायचो आणि त्यांना पिक्चर दाखवायचो. म्हणजे मोठं टेबल असायचं, टेबलाखाली आम्ही तर छोटा प्रोजेक्टर मी बनवला होता माझ्या स्वतःच्या हाताने. मग त्याला ते सूर्याच्या किरणामधून येणारा तो आरसा ठेवून त्याची लाईट मग तो पिक्चरायझेशन करायचं. त्यावेळी मग माझी आई म्हणायची हा ना काहीतरी ना थिएटर लाईनमध्ये करणार. आणि खऱ्या अर्थाने ते सत्य झालं. म्हणजे 2006 साली पहिलं मल्टिप्लेक्स इंडियामध्ये जेव्हा आलं, फेम ॲड लॅब्स, तुम्हाला माहिती असेल, ते करायला संधी मला मिळाली. श्रवण श्रॉफ यांच्याबरोबर मला काम करायची संधी मिळाली. तिकडनं नंतर ते माझं काम बघून ॲडलॅब्सने मला आणखी एक स्टेपिंग दिलं. त्यांनी त्यांचे थिएटर्स मला दिले करायला. त्याचं एक्झिक्युशनची जी काम आहेत म्हणजे अंतर्गत सजावटीची जी काम आहेत, एक्झॅक्टली, म्हणजे त्याचं फ्लोरिंग असेल, लॉबी असेल, आतले बॉक्स ऑफिसचे जे काही कामं असतात, फर्निचर किंवा सिव्हिल वर्क, ही सगळी आमच्या कंपनीने त्यावेळी केली. मग भारतभरात तुम्ही पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये जवळजवळ मी जेवढे बिग सिनेमा हे नाव ऐकताय तुम्ही, आता बिग सिनेमा नाही आहे, त्यांनी सेल केलं आहे, पण बिग सिनेमाचे जेवढे अर्धेधिक जे काही 60 ते 70% म्हणजे स्क्रीन्स मला वाटतं आमच्या कंपनीच्या हस्ते झाले असतील, ज्यातली फर्निचर आणि इतर इंटिरियरची जी कामं आहेत ती आम्ही केलेली आहेत. बापरे. म्हणजे एका बाजूला तुम्ही सुरुवात सांगताय की पेपर टाकणं आणि नारळ विकण्याचा धंदा, तिथपासून ते इतकी हे फक्त घडलं ते स्वप्नांमुळे. माणसाने स्वप्न बघणं सोडू नये. आजही सांगतो, आजही मला असं वाटतं की माणसाने नेहमी स्वप्नात राहावं, नेहमी हसत राहावं. हसण्याने आणि स्वप्न बघण्याने ना खरोखर माणूस मोठा होतो. हे मला वेगळी ऊर्जा मिळते आणि हे खरं आहे. ही एनर्जी आहे, हे जागतिक सत्य आहे. तुम्ही आता प्रोजेक्टर विषयी सांगितलं, असे अनेक छोटे मोठे उद्योग तुम्ही लहानपणी करत होतात आणि तुमच्या हातात उत्तम कलाही होती असं मी ऐकलंय. त्याच कलेमुळे ना म्हणजे माझं हँडरायटिंग चांगलं होतं असं म्हणजे इतर माझे मित्र म्हणायचे आणि माझी आई पण म्हणायची, यार तुझं हँडरायटिंग चांगलं आहे. तर त्याच हँडरायटिंगमुळे मला जॉब पण मिळाला.
काय सांगतो? हां, म्हणजे मी नारळ जेव्हा विकत होतो, जेव्हा दुकानात बसायचं, तर मला ना अग्रलेख म्हणजे पेपरमध्ये जे अग्रलेख यायचे ते लिहून काढायची मला सवय होती. बा ते लिहिता लिहिता असंच एक दुपारच्या वेळेला मी बसलो होतो, तर समोर एक व्यक्ती आली, तिने माझं हँडरायटिंग बघितलं. तू इधर बैठ के क्या कर रहा है असं त्यांनी मला विचारलं. म्हणलं नाही सर मैं जॉब ढूंढ रहा हूँ, उसके लिए ऐसे कुछ लिखने का कुछ टाइम नहीं था, टाइम पास करने करके मैं लिख रहा हूँ. नहीं तेरा हँडरायटिंग बहुत अच्छा है, तू एक काम कर, तेरे डॅड को मेरे को मिलने को बोल. तर त्यांनी माझ्या वडिलांना एक फॉर्म दिला. तो फॉर्म त्यावेळी अप्रेंटिसशिपचे जे फॉर्म असायचे त्यावेळी टर्नर फिटर, मुकुंदचा एक टर्नर फिटरचा अप्रेंटिसशिपचा कॉल होता, त्याच्यात त्यांनी फॉर्म माझ्याकडनं भरून घेतला. मलाही काय माहिती नव्हतं कसला फॉर्म आहे, मला वाटलं जायचं उद्या काम करायचं आहे. मला सिलेक्शनला बोलवलं गेलं, तिथे एंट्रन्स एक्झाम झाली आणि मी तिथे डिस्टिंक्शनमध्ये आलो. म्हणजे तिथे मला जेव्हा कळलं की हे वेगळा काहीतरी हा व्यवसाय आहे ज्याच्यामध्ये हे मला शिकायचं आहे, टर्नर फिटर हा एक बेस्ट, त्यावेळी मला टेक्निकल नॉलेज जे आहे ना तिची सुरुवात मला तिकडनं मिळाली. ते बॅकग्राऊंड आहे टेक्निकलचं, ज्या आत्ताच्या घडीला मला भरपूर कामाला येतं आहे, ते मला तिथून मिळालं. म्हणजे ती माझी एक सुरुवात म्हणायला हरकत नाही की मुकुंदने मला ती एक सुरुवात दिली. मुकुंद स्टील जी कंपनी आहे, मग त्याच्यामध्ये करता करता मग मी मेकॅनिकल ड्रॉसमनचे कोर्स केले, त्याच्यानंतर मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं, त्याच्यानंतर मी आर्किटेक्चरला इंटिरियर डिझायनिंगला ॲडमिशन्स घेतलं. हे सगळं पार्ट टाईम सगळं करता करता सकाळच्या वेळेमध्ये कामं करायची आणि ह्या सगळ्या स्वप्नामध्ये राहायचं, एवढंच माझं लाईफ होतं. आणि तारेवरची कसरत असेल एकदम एकदम. आणि त्यावेळी पगार फक्त 300 रुपये, 30 रुपयावरनं 300 रुपये, ही माझी घोडदौड झाली. म्हणजे तेवढी मजल मोठी गेली. म्हणजे 300 रुपये पण असं मॅडम ते 3 लाखासारखेच वाटतात आजही, कारण त्यावेळी इतर काही नाही ना, 300 रुपयामध्ये सगळं करायचं. घरात पण पैसे द्यायचे, आपलं पास पण काढायचा, आपली जे काय खायचं प्यायचं ते पण त्याच्यामध्येच, आणि तेच पैसे थोडे वाचवायचे पण. म्हणजे आजच्या घडीला 300 रुपये म्हणजे आज जर मी माझ्या मुलांना जरी म्हटलं ना 300 रुपयामध्ये काय, तर ते म्हणतील पिझ्झा पण येणार नाही त्या 300 रुपयामध्ये, राईट. तर हे सगळं मला मिळालं ना, हे अनुभवायला ना, ते माझ्यासाठी फार चांगलं. कारण ती चारण्याची व्हॅल्यू ना मॅम मला आजही ना घडवते. ते चारणे मी अजूनही विसरलेलो नाही. कारण जेव्हा जेव्हा मला कुठचेही पैसे किंवा कुठचाही चेक येतो ना, तो माझ्यासाठी ना त्या चारण्याच्या व्हॅल्यूप्रमाणे. कारण ती जर व्हॅल्यू मी जर विसरलो ना, तर मला नक्कीच मला माझे पाय जमिनीवरती नसणार आहेत. तर हे जमिनीवरती राहण्यासाठी मला नेहमी ना ते चारण्याला असं समोर आणावं लागतं. आणि ते चारणे कमवण्यासाठी ना आज मला जी मेहनत लागली ना, ते पापड जे बेलले ना आज कामाला येतात. पण अनेकदा तुम्ही म्हणताय तसं अनेकांची सुरुवात अशी होते आणि मग एखादी छानशी नोकरी, जशी मला वाटतं नंतर तुम्ही ओनिडा सारख्या मोठ्या कंपनीमध्ये नोकरी केलीत आणि बराच काळ केलीत ना. हो, जवळजवळ 10 ते 11 वर्ष माझा जॉब झाला ओनिडामध्ये. सर्वात चांगली एक म्हणजे अविस्मरणीय घटना म्हणजे माझी बायको, माझं थोडंसं लव्ह मॅरेज, त्यातला तो ट्रायंगल होता, तो ट्रायंगल कंप्लीट झाला तिथे. आणि 2000 साली मी जॉब सोडला. मला त्याच मुद्द्याकडे यायचं होतं की खरं तर अनेकांचं स्वप्न इथे साकार होतं की एक छान नोकरी लागली, छान बायकोही मिळाली, आता ह्याच्या पुढे ही नोकरी इमाने इतबारे करायची, इथला ज्या काही प्रमोशन्स असतील त्या घ्यायच्या. खऱ्या अर्थाने मॅम ना, म्हणजे ते स्वप्न जे असतं ना, तेच जसं घडवत जातं ना, जे तुम्ही बघितलेलं असतं ना, तसंच ते होत जातं. ती स्क्रिप्टच लिहिलेली असते आणि आपणच लिहिलेली असते आणि त्या स्क्रिप्टप्रमाणे सगळं होतच असतं. 2000 साली जेव्हा मला जॉब सोडायचा होता ना, तेव्हा सगळे जणांनी मला मूर्खात काढलेलं. अरे रिसेशन चालू आहे, तू जॉब सोडतोय, 15-20 हजाराची नोकरी आहे तुझी आणि काय तू करणार काय. म्हणजे त्यावेळी तुम्हाला आठवत असेल तर माहिती नाही, 2000 सालामध्ये म्हणजे 1990चं रिसेशन होतं. त्यावेळी रिअल इस्टेट पूर्ण डाऊन झाली होती आणि त्यावेळी इंटिरियरची कामं मिळणं म्हणजे तारेवरची मोठी कसरत होती. आणि त्यावेळी मी आणि माझ्या वाईफने हा कॉल घेतला. माझी वाईफ डॉक्टर आहे बाय द वे. ती मला म्हणाली, अशोक तुझं व्हिजन क्लिअर असेल ना, खरं असेल ना, मनाने इथनं आलेलं असेल ना, तर तुला कोणी अडवू नाही शकत, तू डिसिजन घे. हे डिसिजन आमच्या दोघांचं फक्त जॉब सोडणं. तेव्हा आम्ही वसईला राहत होतो आणि माझी मुलगी 6 महिन्याची होती त्यावेळी. जस्ट तुम्हाला एक सांगतो, 6 महिन्याची मुलगी असताना तिचं मी 2 वर्षानं चेहरा बघितला नाही हसताना किंवा रडताना. सकाळी तिला मी क्रचमध्ये ठेवायचो, त्यावेळी ती झोपलेली असायची. कारण मिसेस डॉक्टर असल्यामुळे तीही सकाळी लवकर जायची क्लिनिकला आणि ती दुपारच्या वेळेला येऊन ती तिचं जे काही संगोपन तेव्हा क्रचमध्ये असायची. फक्त क्रचमध्ये दुधाची बाटली पाठवून द्यायचं, एवढंच काम होतं. मी रात्री 11 वाजता यायचो, तेव्हा तिला घ्यायला मी जायचो, तेव्हा ती झोपलेली असायची. तेव्हा त्याही परिस्थितीत तिला घेऊन मी फक्त घेऊन येऊन परत झोपवायचं. म्हणजे तिने बाबांना असं कधी असं तिने 2 वर्ष मी स्वतः नाही बघितलं तिला, कारण संडेला मीही बाहेर. पण नंतर एक विचार आला की काय करतोय आपण, कशासाठी करतोय.
कारण आपण जर आपल्या मुलांच्याच बरोबर शेअर करू शकत नाही, त्यांच्यावर त्यांना वेळ देऊ शकत नाही, माझ्या मुलीला 6 महिन्याच्या मुलीला जर वेळ देऊ शकत नाही तर मग आपण करतो काय? त्याच दिवशी परत डिसिजन घेतलं की आईबाबांकडे परत शिफ्ट व्हायचं भांडुपला. आणि भांडुपला माझं घर 10x10. माझी मिसेस डॉक्टर, ती बँड्राला राहायची, सीफेस रोडला राहायची, तिला परत 10x10 रूममध्ये घेऊन जायचं. आणि मी आज ना जे काय आहे ना मॅम, आज ते म्हणतं ना कोणीतरी मागे असतं. आज माझ्यासाठी माझी मिसेस जी आहे, माझी बायको जी आहे, ती माझं असं म्हणायला गेलं तर ह्या स्वप्नाची खरी भागीदार आहे. आणि आपण म्हणतो ना अर्धांगिनी, खऱ्या अर्थाने ती अर्धांगिनी आहे. कारण तिच्या डिसिजनशिवाय काही होऊच शकणार नाही, मला जेवण पण मिळणार नाही खऱ्या अर्थाने जसं बघायला गेलं. पण तिने त्या परिस्थितीसुद्धा जी तडजोड केली आहे ना, ती काबिले तारीफ आहे. आज जे काही घडलं ना ते ह्याला अर्ध जरी मी पार्टनरशिप म्हणू शकेन मी त्याला, की ते तिची पार्टनरशिप आहे. कारण घर चालवणं ना हा एक मोठा बिझनेससारखंच आहे. कारण एखाद्या स्त्रीला बिझनेस हा वेगळा शिकवावा लागत नाही, आपल्याला शिकावं लागतं, आम्हाला तो शिकावा लागतो, आम्हाला त्याचं ट्रेनिंग घ्यावं लागतं. पण एखाद्या स्त्रीला ना हा जन्मजात त्याला गिफ्ट आहे, त्यांना गिफ्ट आहे, देवाने दिलेलं गिफ्ट आहे. तर ते माध्यम कितीतरी मोठे, मुलांचं शिक्षण, त्यांचा अभ्यास, सगळा घरातला पसारा, आई बाबा सगळ्यांचं ते बघणं, हे एक मॅनेजमेंट नाही तर काय आहे. नक्कीच. आणि त्याच्यातनं सुद्धा ती आपल्याला वेळ देणार, हा एक त्याच्यावरती मोठी कसरत. आणि हे सगळं स्वप्न मला करायचं ना, त्याच्यामध्ये तेही आणखी तिच्या डोक्यावरती, म्हणजे किती मोठ्या गोष्टी आपण तिच्या डोक्यावरती टाकून करतोय ना. आणि आज म्हणून मी सगळ्यांना सांगतो की कुठच्या स्त्रीला ना तुम्ही कमी समजू नका. एक जो मान आहे ना तो आपल्यापेक्षा जास्त 1% मान ना तुम्ही जास्त स्त्रीला दिला गेला पाहिजे. कारण तिच्यामुळे आज तुम्ही आहात. आज खरोखर आपण जे कोणी आहोत ना, एक म्हणजे आईमुळे आपण, कोणी म्हणतो की मी माझ्या आईमुळे, कोणी म्हणतो मी माझ्या ह्या माणसांमुळे, कोणी म्हणतो मी त्या देवामुळे. पण माझ्यासाठी माझी बायको, माझे घरचे लोक सगळे हे देवच आहेत, पण त्यांच्यामुळे मी आज आहे. तर हा एक उपक्रम आहे ना, तो नेहमी मी करता करता हे डोक्यात ठेवून ना सगळी स्वप्न बघितलेली आहेत की ही स्वप्नांना जी करणं ती माझी फॅमिली पण बरोबर आहे. पण मला वाटतं हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. जसं तुमच्या क्रिकेटच्या स्वप्नाबाबत तुम्ही म्हणालात की ते तुम्हाला सोडावं लागलं, पूर्ण नाही करता आलं, पण तरी सुद्धा त्याच्यात तुम्ही निराश नाही झाला. नाही, तसं इथेही तुम्हाला एक मोठा बदल तुमच्या आयुष्यात घडवायला लागला. नोकरी सोडण्यासारखी एक मोठी रिस्क, आणि जेव्हा अख्खं जग तुम्हाला वेडं ठरवते अशा वेळेस त्या निर्णयावर ठाम राहणं, मग त्याला बायकोची साथ आहे हे तर आणखीन सद्भाग्य. पण तरीही हे सगळं फार अवघड होतं एकदम. म्हणजे त्यावेळी हे डिसिजन म्हणजे जवळजवळ मूर्खताच म्हणत होते सगळेजण. पण त्यावेळी हे डिसिजन मी घेतलं, कारण एक डेअरिंग हा विषय माझ्याकडे पहिल्यापासून, लहानपणापासून होता की कुठेतरी ना मला ती उडी घेणं, मी मारायचो, खड्डा जरी असेल तर उडी मारायचो, तो पडलो चालेल, लागेल, पण पार तर होईल ना, एका नाही दुसऱ्या वेळी होईल, तिसऱ्या वेळी होईल. ही जी स्थिती तयार झाली ती लहानपणापासून ह्याच्यामधनंच झालेली आहे. आणि त्यावेळी जे स्वप्न मी जे बघितलेलं त्याच्यामधनं मग ही इंटिरियर्सची कामं, त्याच्यातनं मग झालेत मल्टिप्लेक्सची कामं. आणि हे करता करता मग एक असा एक काळ आला की ज्याच्यामध्ये आता मला काहीतरी चेंज होणं गरजेचं आहे. हा चेंज फार महत्त्वाचा असतो प्रत्येकाच्या लाईफमध्ये. कारण प्रत्येकजण एक पर्टिक्युलर एक प्लॅटफॉर्मवरती चालत असतो आणि कुठेतरी परत एखादं एक अडचण येते, त्याच्यावरती त्याला ते जम्पिंग करावं लागतं, आयदर त्याला बॅक व्हावं लागतं किंवा त्याला परत पुढे जावं लागतं. पण पुढे जाण्यासाठी त्याला परत काहीतरी नवीन करून जावं लागतं, उडी मारावी लागते. मग ती उडी मारणं गरजेचं होतं. आणि ती उडी काय मारायची ह्याचं सगळं डोक्यामध्ये चालू होतं. आणि हे जसं तुम्ही एका रिसेशनचा उल्लेख केला, तर मला वाटतं आत्ताही अलीकडे सुद्धा अशाच पद्धतीचं आता तर मला वाटतं प्रत्येक वर्षी रिसेशन येतं आणि रिसेशन हे माझ्यासाठी चॅलेंज आहे. आणि त्या रिसेशनमध्ये काहीतरी नवीन करणं ना, हे मला फार आवडतं. मी घाबरत नाही रिसेशनला. इतर लोक घाबरत असतील कदाचित, कारण प्रत्येकजण पैसा सेंटर पॉईंट ठेवून काम करतो. मी पैसा सेंटर पॉईंट ठेवून नाही काम करते, मी माझ्या क्रिएशनला सेंटर पॉईंट ठेवून काम करतो. कारण तिथे मला माहिती आहे पैसा येणार, तिथे पैसा येणार जर आपल्याकडे कल्पकता असेल, चांगली बुद्धी असेल आणि आपली कर्म चांगली असतील तर आपल्याकडे तर नक्कीच मला वाटतं कोणालाही ना असं मागे बघायची परत गरज नाही आहे. आणि या तुमच्या क्रिएशन विषयी, तुमच्या नवनिर्मितीविषयी जाणून घ्यायचे, पण त्यापूर्वी घेऊया छोटीशी विश्रांती. आज अशोक नाईक यांच्याबरोबर आपण गप्पा मारतोय. आणि ब्रेकला जाण्यापूर्वी जसं त्यांनी नवनिर्मितीचा उल्लेख केला होता, तर सध्या तुम्ही तुमच्या प्रतिभेतून एक अगदी आगळीवेगळी अशी कलाकृतीच म्हणेन मी साकार केली, तर त्याविषयी आम्हाला सांगा ना. नक्कीच.
मला फार आवडेल ॲक्च्युली त्याच्यावरती जास्त बोलायला कारण ते एक स्वप्न आहे, त्या स्वप्नाचीच निर्मिती झालेली आहे. 2014 साली ते स्वप्न बघितलं आणि ते स्वप्न असं होतं की काहीतरी जगामध्ये आपल्याला करायचं आहे. म्हणजे ह्या देशात आपण राहतो आहे, पण ह्या देशामध्ये सगळीच लोकं राहत आहेत, पण कोणाची एक नावाने जसं एक माणूस ओळखला जातो तसं आपण आपल्या क्रिएटिव्हली काहीतरी ओळखलं गेलं पाहिजे. जी माझी खरोखर स्वप्नातली जी क्रिएटिव्हिटी ती कुठेतरी बाहेर येणं गरजेचं होतं, पण ती आणणं आणि ती दाखवणं हा मोठा भाग आहे. स्वप्न तर सगळे बघतात, पण ते स्वप्न सत्यात उतरवून ते दाखवणं इथपर्यंतचा जो प्रवास आहे ना तो इतका अवघड होता. आणि ती 2 वर्ष माझी जी गेली आहे त्या मेहनतीच्या मागे, आणि ते जेव्हा स्वप्न साकार झालं त्याचं नाव इनव्हिजिबल होम असं दिलं. म्हणजे हां, अदृश्य घरं. आता ही अदृश्य घरची निर्मिती असं तुम्ही म्हणाल ते काय अदृश्य? तर अदृश्य घर हे असं आहे की जेव्हा तुम्ही उंचावरून घर बघता, त्याला आपण एरियल व्ह्यू म्हणतो, तेव्हा ती घरं तुम्हाला दिसणार नाहीत. म्हणजे हां, म्हणजे तुम्हाला असं तिथे हिरवळीचा भास होईल, वरना पूर्ण निसर्गच दिसेल तुम्हाला, पण त्या घराच्या वरती तुम्ही 365 दिवस भाजीपाला घेऊ शकता, शेती करू शकता तुम्ही त्याच्यावरती. भाजीपाल्याची शेती म्हणजे मोठी शेती नाही, छोटी शेती. ते घर बनवताना रेती, पाणी, सिमेंट, लोखंड किंवा RCC याचं काहीही माध्यम लागत नाही. मग बनतं तरी कशाने ते? हे जे बनवण्याची जी प्रक्रिया आहे ती थोडीशी आम्ही हँडमेड आहे, मशीनाइज नाही आहे. एक इन्सुलेटेड पॅनल्सच्या द्वारे आम्ही ती क्रिएट केलेली आहे आणि त्याला जॉईंट करून ते आम्ही घर तयार करतो. हे घर निव्वळ 15 ते 1 महिन्यामध्ये तयार होतं. 1 महिन्यात घर राहण्यासाठी तयार होतं. एवढ्या वेळात इंटिरियर पण होत नाही. जवळजवळ आम्ही आता ते घर बनवलंय बदलापूरला, आणि ह्या घराचं वैशिष्ट्य असं आहे की या घराला AC लागत नाही. बाहेर 50 डिग्री जरी असेल तापमान, आम्ही ऑक्टोबर हीट म्हणतो ती तर आता 45 डिग्री मिळते, पण नॉर्मल मे महिन्यामध्ये मला वाटतं इट विल बी क्रॉस 50. त्यावेळी घरातलं तापमान 26 ते 27च्या मध्ये असतं. म्हणजे मी जे म्हणतो त्याला आधार आहे, कारण बरेचसे बिल्डर्स, बरेचसे डेव्हलपर आता तिथे व्हिजिट करत आहेत, ते बघत आहेत, ज्या रिसॉर्ट्स ओनर्स आहेत ते आता येत आहेत, कारण ही आता गरज लागलेली आहे, गरज राहिली आता. कारण जी कन्स्ट्रक्शन्स घरं आहेत ती बनतात खरी, चांगली दिसतात, पण तुम्हाला त्याच्यामध्ये बऱ्याच अर्थाने बघायला जर गेलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये येणारे प्रॉब्लेम्स म्हणजे हीट, लिकेजेस, क्रॅकनेस, डॅम्पनेस हे तर आयुष्यभर येत राहतात त्या घरामध्ये. ह्या घराला तसं काही नाही, ह्या घराला वाळवी पण लागत नाही. मेंटेनन्स फ्री घर आहे. फक्त झाडू मारायचं तेवढं मेंटेनन्स एक करावं लागेल, तेवढा करायचं आहे. बाकी ह्या घराला तुम्हाला वेगळं काही करायचं गरज नाही. ह्याच्या आतमधला जो पेंट पण जो आहे तो आम्ही असा बनवला आहे की ज्याच्यामध्ये थंड रक्ताचे प्राणी त्याच्यामध्ये एंटर करणार नाहीत. म्हणजे हर्बल पेंट आहे हा वेगळा. त्याच्यामध्ये आम्ही ते फक्त ह्या घरासाठीच आम्ही आता सध्या यूज करतोय की ज्याच्यामध्ये किडे मकोडे किंवा आपण जे म्हणतो छोटी झुरळ वगैरे, पाली वगैरे हे येणार नाहीत. त्या घरामध्ये तुम्हाला तो त्रास होणार नाही. म्हणजे तुम्ही जंगलात घर बनवलं तर तुमची आता थोडीशी संकल्पना अशी म्हणजे आता हे समोर मला वाटतं ते घर आपण बघतो आहोत, त्याच्यावरचं जे हिरवळ आहे हे आपण लॉन आम्ही करतो. तुम्ही ह्याच्यावरती भाजीपाला पण घेऊ शकता. बर, असं थोडक्यात हे घराची आम्ही एक क्रिएटिव्ह संकल्पना बनवलेली आहे. म्हणजे घरात गार्डन असण्याऐवजी गार्डन मध्ये घर आहे. नाही, तुम्ही असं म्हणता ना की जर तुम्ही पाहुण्यांना बोलवता की तुम्ही घरात या, चहा प्यायला या, आम्ही म्हणतो घरावर या चहा प्यायला. हा एक थॉट झाला त्याच्यामधला. पण ह्याच्यातलं जे मिशन जे आहे आमच्या कंपनीचं, म्हणजे याच्यावरती मी वावरू शकते, तुम्ही चालू शकता, याच्यावरती डान्स करू शकता, त्याच्यावरती लोक बसून छानपैकी गप्पा मारतात, मेडिटेशन्स करतात, आणि ह्याच्यावरती लोक डान्सही करतात. म्हणजे मुलं म्हणजे आता तर ह्या घरावरती 20 लोकांनी डान्स केला. आता सध्या माझ्याकडे तो शूट आहे, ते तुम्हाला मी दाखवीन थोड्या वेळाने. त्याच्यावरती 20 लोकांनी डान्स केला. म्हणजे तुम्ही त्याचं, मी फक्त सांगण्याचं मत अतिशय मजबूत आहे. 500 किलो जर माणसाचं वजन त्याच्यावरती नाचतंय आणि त्याच्यामध्ये 1 mm सुद्धा डिफ्लेक्शन येत नाहीये. म्हणजे आतमध्ये माणसं ते चेक करण्यासाठी उभी होती, अरे काहीतरी हलतंय का बघण्यासाठी, तर तेही होत नाहीये. दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची, हे घर कुठेही शिफ्ट करू शकता तुम्ही, हलवू शकतो घर. 10 वर्षांनी तुम्हाला वाटलं मला लोकेशन चेंज करायचं आहे, तुम्ही हे घर शिफ्ट करू शकता. तुम्ही सिव्हिलचं घर शिफ्ट नाही करू शकत, पण हे घर ह्याच्यातला वरचं जे काही आहे ते ॲज इट इज तुम्ही परत शिफ्ट करू शकता. त्यातलं सामान सगळं यूज म्हणजे झाडांचं कट म्हणजे हे जे लॉन मी वरती लावले ते लॉन सकट आपण शिफ्ट करू शकतो.
हा एक त्यातला सर्वात मोठा खूपच ॲडव्हान्टेज आहे. वेगळं वाटतंय. एक्झॅक्टली. हा कन्सेप्टच असा आहे की म्हणजे आज तुम्ही स्वतः एक गृहिणी आहात, तुम्हालाही माहिती असेल की भाजीपाला हा किती महत्त्वाचा आहे. आज हा भाजीपाला आज आपण आपल्या डोळ्यांनी बघतोय, दारात लागलाय, पण काही वर्षांनी, एक 15-20 वर्षांनी मला असं वाटतं टीव्हीवरती तो येईल फक्त. आपल्या आणि मुलांना तो आजही दाखवावा मला लागेल. वाटतं बाजारातून जेव्हा भाजीपाला आणतो तेव्हा याचा कस काय असेल, याच्यात किती केमिकल्स असतील, हे सगळे प्रश्न असतात. म्हणजे जर ऑर्गॅनिक फार्मिंगचा विषय मला माझ्याच घरात स्वतःच्या हाताने करता येणार असेल आणि स्वतःच्या डोळ्यांनी तुम्ही बघताय ना की तुम्ही तुमचंच वाढवलेलं जी गोष्ट आहे आणि ती तुम्हाला खायला मिळते, ती किती चांगला त्याचा फील एक येतो ना, तर तो फील तुम्ही तिथे घेऊ शकता. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट काय, ह्या घरामध्ये असलेली ऊर्जा, ज्याला आपण सर्क्युलर ओरा म्हणतो, म्हणजे आपल्या शरीराला जसं 7 लेयर्स ओरा असतो तसं घराला पण ओरा असतो. एक आपण म्हणतो ना, घरामध्ये राहिल्यावरती फील गुड वाटतं, छान वाटतं, मला हे घर फळतं. तर मी म्हणतो ह्या घरामध्ये राहिल्याने तुम्ही दीर्घायुषी व्हाल. तर पण माझ्या ह्या बोलण्याला कुठेतरी आधार पाहिजे, प्रूफ पाहिजे. तर तो प्रूफ घेण्यासाठी मी याच्यामध्ये स्पुटनिक कॅमेरे रशियावरनं जी टेक्नॉलॉजी आहे, रशियाची टेक्नॉलॉजी आहे, ती इथे मी वापरली. ती मला चेक करणं गरजेचं होतं की ह्याच्यामध्ये एनर्जी लेवल किती आहे. आणि ती लेवल आज मी म्हणजे माझ्याकडे त्याचे स्क्रिप्ट आहेत, त्याचे विश्लेषण झालेले सगळे पेपर वर्क्स आहेत. आपल्याला नॉर्मल 130 ते 150 ज्वेल लागते, एनर्जी कॅल्क्युलेटेड इन ज्वेल. ह्याची एनर्जी गेली 500 ज्वेलच्या वरती. जेव्हा तुम्ही त्या घरामध्ये एंटर करताना तुम्हाला लगेच फील होतं, काहीतरी वेगळेपणाचं तुम्हाला लगेच भास होतो, जाणीव होतं, तुम्ही पॉझिटिव्ह राहता. तुम्ही एक दिवस एक रात्र त्याच्यामध्ये राहिलात, झोपलात, तुम्हाला दुसऱ्या दिवशी फील गुड वाटतं. हा त्याच्यामध्ये असलेला हा सगळ्यात मोठा असलेला ओरा, जो सर्क्युलर ओरा जो सेट केलेला आहे, त्याचं गणित आहे. म्हणून ह्याचं फॉर्मेशन ह्या पद्धतीचं आहे. म्हणून मी ते स्क्वेअर केलेलं नाही आहे किंवा ट्रायंगल केलेलं. जसं पिरॅमिडमध्ये एखादी गोष्ट कुठची तुम्ही ठेवता तर ती लॉंग लाईफ राहते, हे शास्त्र सिद्ध झालेलं आहे. तसंच ह्या घरामध्ये त्याच पद्धतीचं वातावरण आहे. आता अशा पद्धतीची घरं ही पूर्णपणे तुमची निर्मिती आहे? म्हणजे सध्या तरी इंडियामध्ये हे घर मीच लॉन्च केलं आहे आता ह्या घडीला. म्हणजे हा जो कन्सेप्ट जो लॉन्च केलेला आहे तो मी केलेला आहे. आणि ह्याचा कन्सेप्ट आपण म्हणजे त्याचा लिगलाइट्स फॉर्मेशनमध्ये आपण दिल्लीला हे पाठवलेलं आहे. कन्सेप्ट त्याला कॉपीराईट्स म्हणतो. त्या कॉपीराईटसाठी आपण पाठवलेलं पण आहे. तर बघू आता त्याचं कसं काय आणि कधी येतं येते. आणि होमेक डेकोस हे तर नाव आता जगाला माहिती आहे, त्याच्यामधला हा एक प्रोडक्ट आहे. आणि कशा पद्धतीने लोक याला प्रतिसाद देतात? माझा तर प्रतिसाद आता असा आलेला आहे की मकर संक्रांत फळली म्हणतो ना, तो माझ्यासाठी खरोखर ती मकर संक्रांत फळली आहे. पहिला जो माझं प्रमोशन जे झालं मकर संक्रांतीच्या दिवशी सॅटर्डे क्लबच्याच माध्यमातून झालं, जे ललित हॉटेलच्या मध्ये झालं. तिथे 1500 जणांच्या समोर आपलं हे प्रेझेंटेशन झालं. आणि त्यानंतरचे जे दिवस आणि आजचा दिवस इथपर्यंत 40,000 स्क्वेअर फीटची आपल्याला बुकिंग आलेली आहे, व्हर्बल बुकिंग आलेली आहे सध्या. आणि हे किती खर्चिक आहे? जवळजवळ 500 स्क्वेअर फीट म्हटल्यावरती लगेच मला म्हणजे आता जवळजवळ एक घर बनवायला गेलो, हे 500 स्क्वेअर फीटचं मिनिमम घर, म्हणजे जिथून माझी सुरुवात होते ह्या घराची, हे 500 स्क्वेअर फीटचं घर जर करायला गेलं तर जवळजवळ ह्याचा 9 लाख रुपये खर्च येतो. नॉर्मली 10 लाख रुपये येतो, पण आज आपण अवेअरनेससाठी 1 लाख रुपये कमी करून तोडून, म्हणजे ह्याच्यामध्ये आपण पैसे प्रॉफिट वगैरे न बघता आपण ह्याची किंमत जर जोडली तर 9 लाखाच्या आसपास पडते. ज्याच्यामध्ये जागा तुमची हवी, घरं माझी असतील, असा कन्सेप्ट आहे. म्हणजे तुमच्याकडे तर जागा, एखाद्याने सेकंड होमसाठी जागा घेतलेल्या आहेत, जे रिसॉर्ट ओनर्स आहेत, त्यांच्याकडे काही संकल्पना द्यायची, तर मी कन्सेप्ट डिझायनिंग देतोय त्यांना. मी त्यांना कन्सेप्ट देतो, मी घरं सेल नाही करत आहे. घर प्रोव्हिजन हे लागणारच आहे, पण जर मी कन्सेप्ट दिला, ती संस्कृती दिली, तो कल्चर दिलं, तर ते वाढीस लागेल. बरोबर. आज बघा, आपण जेव्हा सेकंड होमसाठी जागा घेतो, आपण कशासाठी घेतो सेकंड होमसाठी? निसर्ग दिसला पाहिजे, त्या निसर्गात राहायला पाहिजे म्हणून त्या जागा घेतो ना. आणि बनवतो काय? तिथे कॉन्क्रीटची घरं बनवतो. शेवटी बघा, ती एक तडजोड झाली, ते एक मेकॅनिकल तडजोड झाली. त्यावेळी ती डोक्यात तीच एक अनुभूती असते, मला बंगला बनवायचा आहे, मला रो हाऊस बनवायचं आहे, पण तो कन्सेप्ट जर बघायला गेला तर तो अपील होत नाही नेचरला. पण आज आता हा एक सुंदर पर्याय तुम्ही उपलब्ध करून दिलेला आहे. आज तुमच्याशी खूप छान गप्पा झाल्या. आणि एक उद्योजक म्हणून तुमचा हा जो प्रवास आहे, म्हणजे पेपर टाकणं, नारळ विकणं इथपासून ते वेगवेगळ्या मल्टिप्लेक्सच्या इंटिरियर पासून ते आज आता या अनोख्या घरापर्यंत खूप मोठा असा हा सगळा प्रवास अनुभवायला मिळाला तुमच्याबरोबर. जाता जाता एक विचारायचं आहे की तुम्ही उद्योजक म्हणून जे घडता, तर जसं तुम्ही त्यातलं बरंचसं श्रेय तुमच्या आईला आणि बायकोला दिलं, त्याचबरोबरीने असा कोणी गुरु तुम्हाला लाभलाय का? आणि किती आवश्यकता असते एका उद्योजकाला गुरुची? एकदम म्हणजे तुम्ही मोठी गोष्ट केली आहे की हा प्रश्न म्हणजे प्रत्येकाने जाणून घेतला पाहिजे.
गुरु असणं हा फार गरजेचंच आहे. तो भले मग देव असेल, तुझी आई असेल की एखादा कोच असेल. एखादा बिझनेस जेव्हा माणूस करतो ना तेव्हा त्याला कुठे ना कुठेतरी ती संक्रमणतेमध्ये तो काय करतो, ते विजनेट काय, ते त्याला त्या लाईनीमध्ये जातोय की नाही ते बघण्यासाठी कोणतरी एक चाबूक घेणारा रिंग मास्टर लागतो. तर तो मला एक असा व्यक्ती लागली ज्यांचं नाव आहे शशिकांत खामकर, ज्यांच्यामुळे थोडंसं ह्या गोष्टीवरती मला काहीतरी एव्हल्युएशन करता आलं. आणि हा त्यांच्या ट्रेनिंगच्या माध्यमातून म्हणा काही वेगळ्या गोष्टी मला जाणवता आल्या आणि त्यांनी त्या जाणून घेतल्या आणि त्याच्यावरती एक वेगळ्या थॉट्सवरती काम केलं. आणि आज थोडंसं जे काही जमलं गेलं आहे ते लोकांसमोर मी प्रेझेंट केलेलं आहे. आज ह्याला भरपूर प्रतिसाद मिळतो आहे जगभरातनं. आता बऱ्याच मी सध्या आता महाराष्ट्राचाच फक्त विचार करतो आहे. मला कॉल बऱ्याच इंटरनॅशनल लेवलवरनं पण येत आहेत. पण मी सध्या तिथे फोकस न करता थोडंसं पहिला माझा महाराष्ट्र असं समजून जरा थोडंसं आपल्या माणसांकडे पहिलं काम करायचं आहे. तिथे जर मला सक्सेस जास्त मिळाला तर मग दुसरीकडे बघायची जास्त गरज लागणार नाही. कारण शेवटी माझ्या देशामध्ये काय घडतं ते फार महत्त्वाचं आहे. इतर देशामध्ये तर घडतंच आहे. महाराष्ट्रामध्ये कृषी क्षेत्रामध्ये खूप मोठं संक्रमण होत असतं. मला वाटतं ही एक खूप जमेची बाजू ठरू शकते. ह्या घरामुळे एक शेतकरी तयार होतोय. वा, थोडक्यात म्हणजे जो माणूस राहणारा असेल की जो रिसॉर्ट ओनर असेल तो त्यानिमित्ताने त्याच्यावरती जी काय लागवड करेल ती तो विकेलही आणि तो स्वतःही खाईल. म्हणजे त्या शेतकऱ्याचं जे काही स्वप्न आहे की म्हणजे पैसे नसल्यामुळे किंवा काही आधार नसल्यामुळे ते जी काही वेगळ्या प्रकारचा प्रवास त्याचा होतो तो तिथे थांबेल कुठेतरी. असं माझं स्वतःचा म्हणजे एक छोटा खारीचा वाटा म्हणतो ना आपण त्या शेतकऱ्यांसाठी म्हणा किंवा त्या गोष्टीच्या संकल्पनेसाठी, पर्यावरणासाठी, निसर्गासाठी. कारण माझ्या कंपनीचं मिशनच आहे की सेव्ह नेचर अँड बी विथ इन नेचर. म्हणजे तुम्ही निसर्ग बघा आणि त्या निसर्गामध्येही राहा आणि त्याला वाचवा. तर हे माझं मिशन आहे. तर त्या मिशनच्या पोटी आपण वर्षाला या मिशनच्या अनुषंगाने आपण झाडं पण लावणार आहोत. म्हणजे त्या प्रोजेक्टला म्हणा किंवा एक 100 झाडं जरी आपण लावली एका प्रोजेक्टला तरी वर्षभरामध्ये 1,00,000 झाडं लावू शकतो. असा आपला एक प्रयोग आहे त्याच्यामध्ये. तो एक मिशन आहे. मी उद्योजक होणारच या मंचावरती आज आपण आलात, आम्हाला खूप आनंद झाला. तुम्हाला येऊन कसं वाटलं आणि या मंचाविषयी काय सांगा? खरोखर ह्या मंचाचं जर वैशिष्ट्य असं आहे ना की कुठच्याही उद्योजकाला जर सुरुवात करायची असेल, स्वप्नांची सुरुवात तर आहेच, त्याच्यावर जी स्वप्न पूर्ण केल्यानंतरची जी सुरुवात लागते मला वाटतं हाच एक मंच आहे जो तुम्हाला त्या स्वप्नांच्या सुरुवातीची एक जडणघडण आणि त्याच्या पुढची जी जडणघडणता आहे ती तुम्हाला देऊ शकेल. कारण कसं आहे ना, स्वप्न तर सगळेच बघतात पण त्या स्वप्नाला घेऊन जसं तुम्ही आज मला वेळ दिलात किंवा ज्या काही गोष्टी तुम्ही विचारल्यात ते एक डोक्यात माझ्या आयुष्यभर राहणार आहे की अरे मी कुठेतरी ह्या मंचावरनं ना ह्या गोष्टी मी सांगितल्या आहेत आणि आजचे माझे जे हे शब्द आहेत ना ते मला ते पूर्ण करावे लागतील. कारण ते स्वप्न आता मी लोकांना सांगितलं, तुम्हाला सांगितलं, ते मला पूर्ण करावं लागेल. मग त्या मंचाचं तेवढंच नाव मोठं झालेलं आहे आणि त्याच मंचाचं एक प्रेरणा म्हणतो ना आपण त्याची जी घेऊन आपण पुढे काम करू. नक्कीच. आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल अशी खात्री वाटते. पण मंडळी, स्वप्न बघणं हे किती महत्त्वाचं आहे हे या भागामध्ये नक्की अधोरेखित झालंय. तेव्हा मोठी स्वप्न आपण सगळे मिळून बघूया. मी उद्योजक होणारच हे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करूया. आज इथेच थांबूया. नमस्कार, धन्यवाद. नमस्ते, धन्यवाद.